जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला, 3 जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला. सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्पिता आहे. मी आज तुम्हाला सावित्रीबाईविषयी 2 शब्द सांगणार आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई एक महान समाजसुधारक, शिक्षक, तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1830 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले होते. सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन लग्नानंतर शिक्षण घेतले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सोबत मिळून 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. सावित्रीबाईचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई आयुष्यभर स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी लढल्या. ज्योतिभेद, स्त्री पुरुष असमानता याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी विधवांचे केशवपण, बालविवाह, सतीप्रथा, भ्रूण हत्या याविरुद्ध आवाज उठवला. स्त्रियांना या रूढी परंपरातून मुक्त करण्याच्या कार्याचा कायदा अंमलात आणला. स्त्रियांना चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर आणले. जाता जाता मी एवढेच म्हणेन की महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओळू त्यांची आरती. नमन माझे सावित्री, आज आहे त्यांची जयंती. नमन माझे सावित्री, आज आहे त्यांची जयंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.